ए.वाय. पाटील यांची रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अभाव दूर करण्याची ग्वाही। राधानगरी विधानसभा मतदारसंघात शाश्वत विकासाचा अभाव आहे। निकृष्ट रस्ते, गटर्स, पूल उभारले म्हणजे शाश्वत विकास नव्हे। या मतदारसंघात अजूनही रोजगार, व्यवसायाभिमुख उच्च शिक्षणाचा अभाव आहे। जी रस्ते, कालव्याची कामे झाली आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाहीन झाली आहेत। या मतदारसंघातील राधानगरी, भुदरगड व आजरा या तालुक्यातील लोकाभिमुख शाश्वत विकासासाठी जनतेनं महाराष्ट्रात आपल्याला विधानसभेत पाठवावे असे आवाहन नरतवडे तालुका राधानगरी येथे कार्यकर्ता जनसंपर्क मेळाव्यात ए.वाय. पाटील यांनी केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव पाटील हे होते। या मतदारसंघात अजूनही शिवडाव सोनवणे घाटाचा प्रश्न, MIDCचा प्रश्न, पाणंद रस्त्याचा प्रश्न, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत। मुलामुलींना उच्च शिक्षण व एसटीचा प्रवास मोफत केला पाहिजे। तसेच काळमवाडीच्या धरणाला लागलेली गळती व काळमवाडी ते वाकीखोल मधील रस्त्याचा प्रश्न हा लाल फितीच्या कारभारात अडकल्यामुळे वाकीखोल मधील नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते, असे ए.वाय. पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। महाविकास आघाडीचा वरिष्ठ नेतृत्वाकडून मलाच उमेदवारी मिळण्याचा ठाम आत्मविश्वास आहे, असेही ते म्हणाले। या कार्यक्रमात स्वर्गीय मारुती जाधव, गुरुजी तळाशीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी महादेव कोथळकर, शिवाजी पाटील, युवराज वारके, मानसिंग पाटील, वायडी पाटील, भगवान पातले, अमर पाटील, मोहन पाटील, महेश जनार्दन पाटील, भिकाजी चौगले, केडी चौगले, आनंदा पाटील, नामदेव मुसळे, विलास हळदे, बाळासो पाटील, भाऊ पाटील, बाळासो धोंड, शांताराम पाटील आदींसह मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूर्यकांत पाटील यांनी स्वागत, नेताजी पाटील यांनी प्रास्ताविक, संभाजी देसाई यांनी सूत्रसंचालन तर प्रकाश पवार यांनी आभार मानले। गोकुळ लई भारी चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।